घंटे के बाद सीसीटीवी पण चालवायला ना, ते पण समजेल. 7 बजे के बाद बढ़िया नाही, आज भाजपा गटनेते अशोक शेळके आहेत. त्यांनी जे आम्हाला कंप्लेंट केली होती की ह्या ठिकाणी असं असे औषध सापडलेले आहेत, तर कमिशनर मनोज कुमार सोरिंशे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला ह्या हॉस्पिटलला जाऊन जे स्टॉक रजिस्टर आहे त्याचे जे मेडिसिन इन्वर्ट झालेलं आहे आणि त्याचं युटिलायझेशन झालं आहे त्याचं चेकिंग करायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये मी आहे, माझ्याबरोबर उपायुक्त स्वाती देशपांडे आहेत, त्याचबरोबर ऑडिटरसुद्धा आहेत. तर आम्ही ते स्टॉक संपूर्ण रजिस्टर इथं चेक करत आहोत किती स्टॉक आहे आणि ते स्टॉक बरोबर आहे का नाही तपासत आहोत. या ठिकाणी औषधं जी असतात सरकारी औषध त्याच्यात नॉट फॉर सेल असं लिहिलं जातं, पण आपल्या महापालिकेच्या औषधावर का लिहिलं गेलं जातं? नाही, हे महापालिकेने परचेस केलेले आहे. गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावर नॉट फॉर सेल असते. हे महापालिकेने परचेस केलेले मेडिसिन आहे ओपन टेंडरमध्ये. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणतंही अँटीबायोटिक असेल, अँटीहिस्टॅमिनिक असेल, मल्टीव्हिटॅमिन असेल, आपण मार्केटमधून परचेस केलेलं आहे. यांचा असा आरोप आहे की अशामुळे याचा काळा बाजार होऊ शकतो. नॉट फॉर सेल असेल तर त्याचा काळा बाजार होणार नाही असं नगरसेवकाचं म्हणणं आहे. काय सांगतो? मी सांगितलं ना आपल्याला, आपण मार्केटमधनं परचेस केलेले आहेत मेडिसिन. या ठिकाणी असा आरोप होतोय की सकाळची घटना असताना तुम्ही 11 तासानंतर आलेले आहेत आणि याचं गांभीर्य महापालिकेला नाही असा आरोप विरोधी पक्षनेते आहेत. नाही, आम्ही सकाळपासून ऑफिसमध्येच होतो. ज्यावेळेस कमिशनर साहेबांनी आम्हाला 7 वाजता सांगितलं की ही अशी गोष्ट आहे, तुम्ही जाऊन चेक करा, तर आम्ही सकाळपासून ऑफिसमध्येच मीटिंगमध्ये होतो. मीटिंग संपल्यानंतर 7 वाजता मी आणि उपायुक्त स्वतः इथे चेक करण्यासाठी आलो. या ठिकाणी जे अगोदर सुद्धा बोगस कंपन्या आपल्या गुन्हे दाखल झाले, असं असताना सुद्धा ही पुन्हा चूक कशी काय झाली? नाही, तपासत आहोत ना आपण. ह्याच्यानंतर स्टॉक तपासल्यानंतर मी तुम्हाला सांगेन ह्याच्यात काय आहे. आम्हाला स्टॉक तपासल्यानंतर सर्व चेक केल्यानंतर आपण सांगू की ह्याच्यामध्ये काय आहे. यातील जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार. निश्चितच कारवाई होणार. याच्यात जे दोषी असतील त्याचा रिपोर्ट आम्ही कमिशनर साहेबांना करू. कमिशनर त्याच्यावरती सक्त कारवाई करतो. आतापर्यंत आपण जी स्टॉक तपासणी केली आहे त्यामध्ये आपल्याला काही चुकी भेटली काय? नाही, स्टॉक मॅडम चुकी नाही भेटणार. आम्ही जे रजिस्टर आहे, एक्सपायरी भेटली काय? नाही, आम्ही रजिस्टर चेक करतो. अजून चालू आहे काम आमचं. आतापर्यंत काही भेटली नाही, मी चालू आहे ना, सांगितलं ना आपल्याला. असं भेटलं असं लगेच नाही ना, आमचं चालू आहे सगळं. जे भेटल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू ना. मग भाजपवाल्यांनी जो आरोप केलाय एक्सपायरी डेटचा तो खोटा आहे असं मी कसं म्हणणार? त्यांनी जे तक्रार दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत. नाही, पण तुम्ही आता एवढं तपासलं तर ते एवढं मला नाही तपासून चालू आहे ना. तरी भेटला असेल असं मॅडम, असं एक स्ट्रीपचं नाही. आम्हाला सर्व रजिस्टर चेक करू द्या. रजिस्टर मधलं जे आहे ते मेडिसिन स्टॉक आम्हाला चेक करू द्या, त्याच्यानंतर आम्हाला समजेल. आज सकाळी आमचे गटनेते अशोक शेळके त्यांच्यासोबत नगरसेवक अभय कक्कड आणि विशाल जाधव ह्या तिघांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये एक गंभीर गोष्ट समोर आली की मुदत संपलेली औषधं ही स्टॉकमध्ये वापरामध्ये होती. त्या ठिकाणी 2024ला मुदत संपलेली काही औषधं होती, काही आत्ता मुदत संपलेली औषधं होती. त्या ठिकाणी या लोकांनी जे फार्मासिस्ट आहेत, स्टॉकिस्ट आहेत, त्या लोकांची बोलल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी अशा पद्धतीने उत्तर दिलं की आम्ही स्टॉक संपायला आलेली औषधं पण खरेदी करतो किंवा स्टॉक संपल्यानंतर पण 3 महिने आम्ही वापरू शकतो वगैरे अशा पद्धतीची जी उत्तरं दिली, हा संपूर्ण प्रकार प्रचंड गंभीर आहे. वसई विरारच्या लाखो नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या विषयावरती सन्माननीय आयुक्तांशी आम्ही बोललो. आयुक्तांनी आता ॲडिशनल कमिशनर दीपक सावंत यांना प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पाठवले, परंतु त्याच्यासाठी पण जवळपास 6 तास लागले. कारण सकाळी हा सगळा विषय आल्यानंतर अपेक्षा अशी होती की मेडिकल ऑफिसर असतील किंवा ॲडिशनल कमिशनर संबंधित असतील, त्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घ्यायला पाहिजे होती. पण आम्हाला यासाठी प्रशासनाला हलवावं लागलं. दुसऱ्या बाजूला महापालिकेकडे कुठलीही सिस्टम नाही आहे. खरं म्हणजे एक्सपायरी झालेली औषधं ही पॉयझन आहेत आणि महापालिका विष बाळगते. महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग. आणि जर उद्या देव न करो पण एखादा मोठा अपघात घडला, या ठिकाणी पेशंट आले आणि या ठिकाणी औषधाची आवश्यकता असताना अशा पद्धतीची जी मुदतबाह्य औषधं आहेत ती जर त्यांना दिली गेली, त्याच्यातनं किती लोकांचे जीव जातील हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या विषयावरती
महापालिका प्रशासनाकडे आम्ही मागणी केली आहे. तसं लेखी आश्वासनही त्यांनी आम्हाला दिलेलं आहे की जे संबंधित ठेका कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करणं, त्याच पद्धतीने जे अधिकारी आहेत त्यांची इन्क्वायरी करणं, विभागीय चौकशी करणं, अशा पद्धतीची त्यांनी लेखी आश्वासनं आम्हाला दिलेली आहे. पण हा संपूर्ण मुद्दा गंभीर आहे. लोकप्रतिनिधी असतील, पत्रकार असतील, या लोकांना हे सगळे प्रकार उघड करायला लागतात किंवा त्यांनी दाखवल्यानंतर महापालिका प्रशासनाकडे हे सगळं येतं. पण महापालिकेकडे कुठलाही मेकॅनिझम नाही आहे की एक्सपायरी झालेली औषधं ही आहेत, आउट ऑफ स्टॉक आहेत, त्याची विल्हेवाट लावण्याची एक SOP असायला पाहिजे, ती महापालिकेकडे नाही आहे. दुसऱ्या बाजूला कुठल्या पद्धतीची औषधं किती ठराविक मुदतीत खरेदी करायला पाहिजेत या संदर्भातली SOP सुद्धा आम्ही मागितलेली आहे. आणि हे नियमाचं उल्लंघन सरासर होत असताना वर्षानुवर्ष हे उल्लंघन होतं. याच्या अगोदर सुद्धा एक अशाच पद्धतीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. बोगस कंपनी, बोगस बिलं, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा प्रशासन जर या सगळ्या गोष्टीला लाईटली घेत असेल तर अशा पद्धतीची जो काही प्रशासनाचा जो काही अप्रोच आहे तो भारतीय जनता पार्टी कुठल्याही पद्धतीने सहन करणार नाही. आम्ही पहिल्याच वेळेला सांगितलेलं की आम्ही या वसई विरार शहराचे पहारेकरी आहोत आणि त्याच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा गैरव्यवहार, बोगसगिरी सापडेल त्या ठिकाणी आम्ही प्रहार करत राहू. प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासन आजही या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही, पण आम्ही त्यांना गांभीर्याने घ्यायला भाग पाडू. हा विषय आम्ही लोकांसमोर घेऊन जाऊ. आपल्या माध्यमातून वसई विरारच्या जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आम्ही कुठल्याही पद्धतीने सहन करणार नाही. आमचे दोन्ही आमदार आणि खासदार हा विषय अगदी विधिमंडळात सुद्धा लावून धरतील अशा पद्धतीची आता आम्ही मागणी करतो. परंतु यामध्ये दोषी असलेल्या सगळ्यांवरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि या पद्धतीची जी काही डेट गेलेली औषधं आहेत ती तातडीने आउट ऑफ स्टॉक करून जे काही गैरव्यवहार आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे.